नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक वेगळा विषय घेतला आहे की नुकत्याच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये कोणाला हार आली, कोणाला जय आला. जे जिंकले ते नाशिक महानगरपालिकेच्या सदनामध्ये बसणार आहेत, पण जे पराभूत झाले ते सुद्धा त्यांनी हार मानलेली नाही. आज नाही तर कल हमारा दिन आएगा असे म्हणत अजूनही ते लढणार आहेत. अशातलेच एक म्हणजे श्री शरद इंगळे सर. शरद इंगळे सर हे आपल्या प्रभागातून लढले. त्यांना यावेळेस पराजय सहन करावा लागला, मात्र ते अजूनही पुढे लढणार असं म्हणत आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, खरं तर आपण राजकारणाला सुरुवात कशी केली, आपल्याला असं का वाटलं की आपण राजकारणामध्ये जावं? सर्वप्रथम सर, राजकारण हा चुकीचा शब्द आहे. एक समाजाची मदत करावं, एक समाजाचं प्रत्येक गोष्टी ज्या असतील समाजाच्या त्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील, कोणाच्या अडीअडचणी असतील, कुठल्याही माध्यमातून, कोणाचं नळाचं असेल, कोणाचं लाईटाचं असेल, कोणाला दवाखान्याची मदत केली, दवाखान्याची मदत असेल, या बाबतीचं मदत करायच्या हेतूनच आपण समाजकारणच म्हणू, राजकारण काही म्हणू नये. बरोबर. नाही, हा समाजकारण बरोबर आहे, पण राजकारण हा शब्द रूढ झाल्यामुळे मी राजकारण हा शब्द वापरला. पण समाजकारण करत असताना आपल्याला आता नुकत्याच झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण निवडणूक लढवावी असं का वाटलं आणि कोणत्या पक्षाकडून आपण सुरुवात केली? मी सर समाजकारण करायचं तर मी भाजपकडून प्रयत्न करत होतो की आपण भाजपचं तिकीट मिळावं आणि भाजपकडून आपण उमेदवारी म्हणून उभं राहावं, जेणेकरून लोकांची मदत होईल. कारण की काही लोकांपर्यंत अजूनपर्यंत मदत गेलेली नाहीये. जेव्हा आम्ही तयारी चालू होती इलेक्शनला उभं राहायची, तर आम्ही घरोघरी गेलो, माझी पत्नी, मी, आम्ही दोघंच प्रचार करत होतो स्वतःचा. तर घरोघरी गेलो. काहींची परिस्थिती अजून विकट आहे सर. मग ती स्लम एरियातली असो किंवा बिल्डिंगांमधली असो, सगळी परिस्थिती जेमतेम आहे. कोणी व्यवस्थित कामाला नाहीये, घरात लाईट नाहीये, घरात पाहिजे तसं खायला नाहीये, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपला देश पुढे चाललाय, नाही, देशाचा विकास हा वेगळा भाग आहे. पण जेव्हा खरंच आपण लोकांपर्यंत जातो ना, तर परिस्थिती काही लोकांची खूप विकट आहे. स्लम एरिया शक्यतो त्याच्यात खरंच परिस्थिती विकट आहे. जेव्हा आम्ही फिरलो ना, का आता तो व्यक्ती घरात आहे, त्याची मिसेस कामाला जाते, त्याला मिसेस सांभाळते, तर तो का बरं घरात आहे, तो का बरं कामाला जात नाही? तर हे बाकीचे जे आहेत ना, त्या एरियातले नगरसेवक असतील किंवा अजून कोणी असेल, तर त्यांनी ह्या गोष्टी तपासाव्यात की तो व्यक्ती कामाला का जात नाही, काय अडचणी असतील त्याच्या, ते प्रश्न सोडवावेत त्यांनी. आपण प्रचार करत असताना आपल्याला आणखीन काय अनुभव आला की प्रचार करत असताना आपण दोघं, मिस्टर आणि आपण आपलं मिसेस, आपण दोघं प्रचार करत होते, पण इतरांचा आपल्याला कसा पाठिंबा मिळाला? लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला. जेव्हा आम्ही घरोघरी गेलो आणि लोकांशी संवाद साधला, तर लोकांना पण आवडलं की तुम्ही नवीन उमेदवार आहेत, आणि लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की आम्ही तुम्हाला मदत करू प्रत्येकाने, की तुम्ही चांगलं काम करताय, उभं राहताय, तुमची नवीन विचार असतील, तुम्ही एक खेळाडू आहेत. ते पत्रक जेव्हा आम्ही द्यायचो तर लोक पण म्हणायचे, तुम्ही खेळाडू आहेत, तुम्ही नक्कीच नवीन पिढीसाठी काहीतरी कराल, कारण की आता मुलं खूप मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. तर तुम्ही निवडून आल्यानंतर तर खेळासाठी तुम्ही भरपूर काही ना काही कराल. म्हणूनच माझ्या मते आपण बॅट बॉल एक खेळाडू म्हणून, आपण एक बॅट्समन म्हणून, बॅट्समन म्हणून, कारण की ओळखच आपली त्याची आहे. त्याच यांनी आपल्याला ओळखतात. क्रिकेटमध्ये पण कसं, आपलं क्रिकेटमध्ये कसं काय? क्रिकेटमध्ये म्हणजे आता मी स्वतः ऑलराऊंडर होतो. माझा स्वतःचा क्लब आहे, PSI क्रिकेट क्लब नावाने. बरोबर. आणि माझ्याकडे जवळजवळ 40-50 विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षण द्यायचं काम करतो. तर मग
आपण उभं राहिल्यानंतर, निवडून आल्यानंतर आपण अजून मुलांसाठी अजून काही ना काही प्लॅटफॉर्म करता येईल आपल्याला, मुलांना अजून सवलती देता येईल, हा उद्देश होता. निवडणूक लढत असताना आपल्याला आजूबाजूचे लोक, आजपर्यंत मी बरंच ऐकायला आलो, यावेळेस ऐकलं की पैशाची वाटप भरपूर झाली, नंतर अनेक गोष्टी वाटप केल्या गेल्या, आपल्याकडून काही झालं असं? नाही, सर्वसाधारण माणूस आहे मी आणि सर्व धर्म समभाव या उद्देशानेच मी इलेक्शन लढवायचं ठरवलं होतं. मी कोणत्या जाती किंवा धर्माच्या अजून हे नाहीये, म्हणतो आपण काय म्हणतो, नाव ठेवणारा नाही मी. सर्व धर्म समभाव या उद्देशानेच मी उतरलो होतो. आणि वाटप वगैरे माझ्याकडून काही झालं नाही आणि मित्रांनी पण अपेक्षा केली नाही की याच्याकडून काही मिळेल म्हणून. तर त्यांना असं वाटलं होतं की हा चांगला उमेदवार आहे, चांगला मित्र आहे, 2 शब्द आपल्याशी थांबून बोलतो, ग्राउंड लेवलचं काम करणार आहे, आपल्या अडचणी काहींच्या मी अडचणी दूर केलेल्या आहेत जेवढं मला शक्य होईल तेवढं. तर त्यांना वाटलं की हा जर जेव्हा इलेक्शनला उभा राहील तर आल्यानंतर आपले पण कामं होतील काही, बरोबर, हक्कानी घरी जाता येईल, याच्या दारात उभं राहण्याची वेळ येणार नाही, याला फोन केल्या हा ज्या त्या कपड्यांमध्ये येईल, असं त्यांना वाटलं. आणि म्हणून ते पण माझा प्रचार करत होते की आपला चांगला मित्र उभा आहे, म्हणजे त्यांच्या ओळखीच्यांना ते पण प्रचार करत होते. माझे विद्यार्थी स्वतः फोन कॉल करून सांगत होते की आमचे सर उभे आहेत, सरांना मदत करा. त्यांचे पालक सांगत होते सर चांगले आहेत, त्यांना मदत करा. आपली पहिलीच निवडणूक होती का? हो, या पहिलीच निवडणूक होती माझी. जवळजवळ मी 20 वर्षापासून समाजकारण करतो. असं वाटलं का ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला आणखीन पुढे जर निवडणूक लढवलं तर आपल्याला हा अनुभव पुढे पाठीशी घेऊन पुढे लढता येईल? नक्की. कारण की आपल्याला आता काही गोष्टी माझ्या समजल्या की आपल्याकडून सुटतात, कुठल्या आपल्याकडे आहेत. तर ह्या नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात की बऱ्याचशा, की आपण कुठं कमी पडतो, लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त अजून पोहोचलं पाहिजे, आपली ओळख निर्माण केली पाहिजे ज्या लोक आपल्याला ओळखत नाही. कारण की काही लोकांना अजून शरद इंगळे माहित नाही किंवा हा खरंच बॅट्समन आहे का, स्पोर्ट्स टीचर आहे का, हे अजूनपर्यंत माहित नाही. आणि तुम्ही सोशल मीडियावर जरी टाकलं तरी काही लोकांपर्यंत पोहोचत नाही ते. तर याच्यातून हेच सांगण्यात येतं की अजून लोकांपर्यंत पोहोचण्याचं माझं काम राहील. आणि इथून पुढं पण प्रयत्न ह्याच करेल की आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. जसं माझा स्वतःचा क्लब आहे तसं आपलं स्वतःचं अजून समाज कार्यामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. हाच उद्देश राहील माझा पुढे पण. सर, आपण निवडणूक लढवत असताना असा आपल्याला काय अनुभव आला की जे आपल्याला जवळ होते ते निवडणुकीच्या वेळेस लांब गेले, असं कधी वाटलं किंवा असं काही अनुभव आला आपल्याला? काही वेळेस असं होतं की संकट येतं, ते संकटाच्या वेळेस लांब पडणारे पण असतात, संकटाच्या वेळेस जवळ येणारे पण असतात. हो सर, मेन म्हणजे की आपण इलेक्शनला उभं राहिल्यानंतर समोरच्याचा दृष्टिकोन असतो की माणूस कोणता आहे, त्याला 2 पैशाची अपेक्षा असते. आपल्याकडून समोरच्याला अपेक्षा असते काही यांच्याकडून काही मिळालं वगैरे, पण आपली परिस्थिती तशी नाहीये. आपलं एकच उद्देश होतो उभं राहायचं की या लोकांची मदत करावी. तर आणि या माध्यमातून मला आईनी आणि मिसेसनी खूप धीर दिला. माझी जेव्हा सगळं डॉक्युमेंट जमवायची जेव्हा माझी वेळ होती तर माझी आई स्वतः बोलली की शरद, तू उभा राहतोय ना तर माघार घेऊ नको, आणि तुला काही लागतील तर मी तुला 5,000 रुपये देते. तर मी म्हटलं आई अगं ठीक आहे, लागली तर मदत घेईल मी, पण तू बोलली मला धीर आला, मी माघार घेणार नाही. म्हटलं आई हा माझा शब्द आहे. आणि मिसेसला पण सांगितलं की मी यावेळेस प्रयत्न करून बघतो. ती पण म्हणे की तुम्ही उभे राहताय तर माघार घ्यायचा विषयच नाही, नका घेऊ. तर मी म्हटलं माघार घेणं, मी एक खेळाडू आहे, मला हारजीत हा माझ्यासाठी काही विषय नाहीये. मी जिंकलो तरी चांगलं आणि हारलो तरी चांगलं. अनेक हारलो तर आपल्याला काही शिकायला मिळेल. आणि मॅच मध्ये पण तसंच, आपण हारल्यानंतर आपण आपल्या त्रुटी ज्या आहेत त्या सुधारायचा प्रयत्न करतो. तसं राजकारणामध्ये आपण हारलो तर ही पहिली पायरी होती. याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की कोण आपल्या बरोबर आहे, कोण नाहीये. लोकांचा आपल्याशी बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यांच्या मनात वेगळं असतं. या भरपूर शिकायला मिळायला गोष्टी. आपला रिझल्ट काय लागला? मला मतदान जवळजवळ 313 मतदान झालं. तर जास्त झालं होतं,
पण आता काही गोष्टी होत असतात ते आपल्यालाही माहिती आहेत. बरं. आपल्या इथून पुढं प्रयत्न करेल की जास्तीत जास्त वोट कसे होतील. आणि आपण याही पुढे राजकारण चालू ठेवणार का, समाजकारण चालू ठेवणार? समाजकारण चालू ठेवल सर मी. राजकारण नको, कारण की राजकारण आपल्या शेजारचे पण करतात आपल्या बरोबर. आपलं समाजकारण मी करत राहील आणि ते प्रत्येक समाजासाठी करत राहील. हाच उद्देश राहील माझा की प्रत्येक समाजाचा व्यक्ती असो, खेळाडू असो, मेन खेळाडू प्रत्येक समाजाचा असो, त्याला मदत करणं आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करणं, खेळाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणं. आणि आपण ज्या भागामध्ये राहतो किंवा प्रभागामध्ये राहतो तर त्या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल. ज्यावेळेस आपण प्रचार करत होता, लोकांपर्यंत पोहोचत होता, त्यावेळेस असं तुम्हाला कोणत्या त्रुटी जाणवल्या का, अरे या प्रभागात या खरंच त्रुटी आहे, त्या मला बघावं लागणार आहे, ते करावं लागणार आहे. बाकीच्यांच्या नजरेत, प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळी नजर आहे, तर आपल्या नजरेतून आपल्याला प्रभाग कसा करायचा होता? माझ्या नजरेत सर कसं आहे की बरेचसे युवा पिढी व्यसनाला लागलेले आहेत. तर त्यांना व्यसन त्यांच्यापासून दूर कसं करता येईल. आपण आल्यानंतर त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम करणं, मुलांसाठी वेगवेगळे गेम्स ठेवणं, आणि जे प्रौढ असतील किंवा स्त्रिया असतील त्यांना मार्गदर्शन करणं, ज्यांचे शिक्षण घेत आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, काही शिक्षणापासून वंचित पण आहेत, लहान मुलांना काही शिक्षण नाहीये, तर त्यांना शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यापासून सगळा खर्च आपण करणं, त्यांना मदत करणं. गरीब काहींना शाळेत पण जाता येत नाही, त्यांना घरी थांबावं लागतं कारण घरचे कामाला जातात. हो, बरोबर. तर मग त्याला शाळेची ओढ कशी लावता येईल, त्यांच्या घरच्याशी बोलून चर्चा करून त्याला शाळेत ऍडमिशन करून देणं, त्याचा खर्च पूर्ण करणं, हा उद्देश होता माझा. आता याही पुढे आपल्याला, आपण म्हणता मी समाजकारण करणार, पण समाजकारण करताना आपण असा कोणता उद्देश ठेवला की मला करायचंय, मला टिकून राहायचंय, मी हारलो तरी टिकून राहणार, मैदानात उभा राहणार, कसं आपण ठरवलं? मी ठरवलंय सर की बरेचसे जण काय करतात की हारल्यानंतर माघार घेतात, तर माझं तसं नाहीये. मी एक खेळाडू आहे, तुम्हाला आधीपासून सांगितलं. मॅच झाल्यानंतर आपण जेव्हा घरी जातो तर मी ॲज अ कोच म्हणून पण आहे, तर मी विचार करतो त्या गोष्टीचा की आपण मॅच हारलो, कशामुळे हारलो, फिल्डिंग चुकली की बॅटिंग चुकली का बॉलिंग चुकली. तर राजकारणामध्ये आपण कुठं चुकतोय, आणि जी पिढी आहे, यंग पिढी म्हणा किंवा वृद्ध असतील, ह्या कोणत्या मार्गाला चाललेले आहेत, यांची विचार यंग पिढी घेतीये का, ज्येष्ठ नागरिकांची, तर हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे. आणि आपल्याकडून नवीन पिढीला काय मेसेज द्यायचा, कोणत्या माध्यमातून मेसेज द्यायचा, हे सांगणं आहे. समाजाला काय आवश्यक आहे ते पाहायचं. हां, समाजाला काय आवश्यक आहे ते बघायचं, कारण की बरेचसे जण आश्वासने देतात, ते काही पूर्ण होत नाही. आणि मी ज्या एरियांमध्ये गेलो ना सर, त्या एरियांमध्ये मला तरी वाटतं काही भागांमध्ये विकास नाहीये. कचऱ्याच्या जागी आहे, सांडपाण्याच्या जागी आहे, गटारी तुंबताय, पाईपलाईन टाकताय तरी वरवर बघितलं तर आपण फक्त काही सोसायट्या वगैरे का त्या व्यवस्थित आहे, पण जर तुम्ही स्लम एरियात फिरलात तर अजूनही परिस्थिती जैसी ती वैसी आहे. सोसायट्यांमध्ये पण हाल आहेत, कचरा बाजूला आहे, त्यांचे पण सांडपाणी टाक्यांचं वाहत आहे. मग याबाबत आपण जनजागृती करणार, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचायचा प्रयत्न करणार, काही नवीन विचार आपण सोबत ठेवून जनजागृती करायचा प्रयत्न करणार. म्हणजे आपण समाजकारण करणार, समाजकारण करता करता आपण पुढे निवडणूक लढवणार. नक्की. आता असं चालू आहे की आरोग्य चेकअप जे कॅम्प असतात ते करणार, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी. हे नवीन रक्तदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर तर सर्वच घेतात, पण फ्री चेकअप कॅम्प वगैरे जे असतील, काही डोळ्यांचे असतील, बॉडी चेकअप असेल, कॅन्सरचे असतील,
अशा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. सर, आपण यावेळेस आपल्याला पहिल्या निवडणुकीत अपयश आलं तरी आपण पुढे आणखीन लढणार आणि एक ना एक दिवस आपल्याला यश येईल असं मी आपल्या मुलाखतीद्वारे सांगतो. आज आपण आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही मला इथं बोलवलं, माझे विचार घेतले आणि आवर्जून मी सगळ्यांना सांगतो की माझं राजकारण नाही, हा समाजकारण आहे. तर मी सगळ्यांना धरूनच चालणार आहे. सर्व धर्म समभाव हा माझ्या मनात आहे आणि सर्वांसाठी मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. आत्ताही करत आलो, इथून पुढे मी जे माझा कोचिंग क्लब आहे त्या माध्यमातून मी जे विद्यार्थी घडवतो आहे तर जे मी समाजामध्ये उतरून चांगल्या जे होतकरू मुलं असतील त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. सर, नक्कीच आपण पुढे पण असंच आपलं समाजकार्य चालू ठेवा आणि एक ना एक दिवस यश आपल्या स्पोर्ट्समध्ये दिलेलं आहे का अपयशातूनच यश येत असतं आणि एक ना एक दिवस आपल्याला यश प्राप्त होईलच हे आज आपल्या मुलाखतीत सांगतो. आज आपण आपल्याशी गप्पा मारला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.